नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बीकॉम फर्स्ट इयरचा एक नेक्स्ट चॅप्टर पुढचा चॅप्टर आज अभ्यासणार आहोत, आज पाहणार आहोत. अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडर किंवा फायनल अकाउंट्स ऑफ सोल ट्रेडर. एकल व्यापारी संस्थेचा जे काही फायनल अकाउंट आहे ते कसं प्रिपेअर करायचं आज आपण याच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे समजावून घेणार आहोत. ठीक आहे. तर एकल व्यापारी संस्था या किंवा सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट म्हणजे काय रे नेमकं, तर त्या सोल ट्रेडरचा त्या एकल व्यापारी संस्थेचा प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करणं हे आपल्याला या ठिकाणी या फायनल अकाउंटमध्ये शिकायचं आहे. मग ते प्रॉफिट लॉस आणि त्या बिझनेसची पोझिशन माहिती करून घेण्यासाठी आपल्याला आपल्याला अकाउंट बनवावे लागतील आणि एक स्टेटमेंट बनवावं लागेल. याच्यामध्ये पहिले दोन अकाउंट्स जे आहेत ते असतील ट्रेडिंग अकाउंट, दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं आहे स्टेटमेंट आहे ती एका दिवसापुरती लिमिटेड, दॅट इज बॅलन्स शीट. ओके. तर ट्रेडिंग अकाउंट पाहूया. सोल ट्रेडरचं ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय आपल्याला नोट डाऊन करायचं आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंटमध्ये ऑलवेज डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम या दोनच गोष्टी रेकॉर्ड करायच्या. याच्यामध्ये आता तुम्हाला नंबर्स ऑफ लिहिता येतील. ट्रेडिंग अकाउंट विच इज रिलेटेड टू द डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम्स ओनली. असं अकाउंट की जे फक्त आणि फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम यांच्याशी रिलेटेड असतं ते अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. आता याच्यामध्ये बरेचसे आयटम आपल्याला वन बाय वन पाहता येतील. ओके. मग ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणकोणतं मोडतं, याच्यामध्ये कोणकोणत्या नंबर्स ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत ते आपल्याला समोर पाहायचंच आहे. त्याच्यानंतर पुढचा अकाउंट पाहायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कोणतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याच्यामध्ये जर ट्रेडिंगमध्ये आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड करत असू तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम या दोनच गोष्टी रेकॉर्ड करायच्या. मग याच्यामध्ये नंबर्स ऑफ एक्सपेन्सेस येतील, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतील, इनडायरेक्ट इन्कम्स येतील, ते पाहणार आहोत. पण एक गोष्ट बेसिकली क्लिअर करून घ्या, तुम्ही लक्षात घ्या, ट्रेडिंग मध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम फक्त रेकॉर्ड करायचंय. त्याच्यानंतर पुढचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याच्यामध्ये आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ॲज वेल ॲज इनडायरेक्ट इन्कम या दोन गोष्टी रेकॉर्ड करायच्या. ओके. संपलं ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस. याच्यानंतर एक स्टेटमेंट बनवायचे, तिचं नाव आहे कोणतं, तर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट याच्यामध्ये आजच्या घडीला म्हणजे ज्या दिवशी आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करणार आहोत त्या तारखेला त्या बिझनेसमध्ये किती लायबिलिटी आहे आणि किती तुमच्या असेट्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी या स्टेटमेंटवरून फाइंड आउट करायचं आहे. त्या डेटला पर्टिक्युलर त्या दिवशी तुमच्या बिझनेसमध्ये किती देणं आहे तुम्हाला आणि तुमच्या बिझनेसच्या असेट्स संपत्ती किती आहे या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंटवरून पाहता येईल, काढता येईल. याच्यामध्ये पहिली आपण जे काही अकाउंट पाहणार आहोत ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट पाहणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट मध्ये आताच तुम्हाला सांगितलं की फक्त आणि फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कमच रेकॉर्ड करायचे आहे. सो वन बाय वन आपण इथं पाहूया. ट्रेडिंग अकाउंट याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक येईल, डेबिट साइड, पहिली डेबिट, दुसरी क्रेडिट, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. पहिला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल असेल, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस असेल किंवा ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स असेल, काही का असणार ओपनिंग स्टॉक आला की आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर परचेस आहे. परचेस मधून या ठिकाणी आपल्याला परचेस रिटर्न लेस करायचा आहे. परचेस मधून परचेस रिटर्न लेस करा, नेट परचेसची अमाऊंट आउटरला येते. त्याच्यानंतर पुढचं जे डायरेक्टली प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत किंवा थोडक्यात जे फॅक्टरीशी रिलेटेड आहेत, फॅक्टरी अजून करा या ठिकाणी. ट्रेडिंग अकाउंटचे म्हणजे जे एक्सपेन्सेस फॅक्टरीशी निगडीत आहेत, प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत, ते सगळेच एक्सपेन्सेस आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट मध्ये येतील. ओके. फ्रेट डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कॅरियज इनवर्ड, तुम्ही रॉ मटेरियल परचेस केलं आणि ते मटेरियल परचेस करून आपल्या बिझनेस मध्ये आणण्यासाठी आणलेला खर्च, ते कॅरियज आहे जे इनवर्ड केलेलं आहे, ते सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर वेजेस, जे लेबर डायरेक्टली प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत त्या लोकांचे जे काही वेजेस आहेत ते सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्याच्यानंतर कोल, गॅस, ऑइल, त्याच्यावरच आपलं प्रोडक्शन होणार आहे. कोळसा असेल, गॅस असेल किंवा ऑइल असेल, फ्युअल असेल, ज्या गोष्टीमुळे प्रोडक्शन होणार आहे त्या वस्तूचं, तर ते सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे या ठिकाणी आपण ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर फॅक्टरी एक्सपेन्सेस, नावातच फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये म्हणजे ट्रेडिंग मध्ये टाकून द्या. त्याच्यानंतर रॉयल्टी, त्याच्यानंतर जे काही आपलं
क्रेडिट मधून डेबिट लेस केल्यानंतर शिल्लक राहिलेली अमाऊंट म्हणजेच नेट प्रॉफिट. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला काय रेकॉर्ड करायचं बेटा, तर क्रेडिट साईडला या ठिकाणी आपल्याला सेल्स रेकॉर्ड करायचे, सेल्स मधून सेल्स रिटर्न मायनस करायचं आहे नेट सेल्स आउटरला. त्याच्यानंतर गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचे. त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल हे सुद्धा आपल्याला ट्रेडिंगच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचे. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स डिस्ट्रॉयड झाले फायरमुळे ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचे. आणि लास्टली असतो तो म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ऑलवेज आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ओपनिंग स्टॉक ऑलवेज ट्रेडिंगच्या डेबिटला. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, मग आता वर्षभरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे एक्सपेन्सेस झाले त्याची समरी थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करायचंय. सॅलरीसाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, या ठिकाणी ऑफिस अज्यूम करायचंय. ओके, या ठिकाणी फॅक्टरी, या ठिकाणी ऑफिस मध्ये होणारे खर्च ऑफिसशी रिलेटेड असणार आहे. स्टाफला दिलेली सॅलरी असेल, त्याच्यानंतर रेंट पेड केला असेल, लीगल चार्जेस असतील, इंटरेस्ट पेड केला असेल, खर्च इंटरेस्ट पेड आपल्यासाठी तो डेबिटला. रिपेअर्स मेंटेनन्स मशिनरीचं असलेलं ते सुद्धा आपल्या डेबिटला. त्याच्यानंतर कमिशन अलाउड असेल, कमिशन आपण दिलं असेल समोरच्या पार्टीला, एक्सपेन्सेस आहे आपल्यासाठी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. इन्शुरन्स प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑफिस रिलेटेड आहे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. ऑडिट फीस एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. कॅरिएज आउटवर्ड प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे. कॅरिएज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, तर दुसरं कॅरिएज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कॅरिएज इनवर्ड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कॅरिएज आउटवर्ड. देन ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात, बॅड डेब्ट्स आणि डेप्रिशिएशन ऑन असेट्स. डिस्काउंट दिला असेल, अलाउ केला असेल, सन्ड्री एक्सपेन्सेस आणखी कोणते एक्सपेन्सेस असतील आणि या व्यतिरिक्त याला सोडून दुसरे कोणते अदर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ते सुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे. आलं लक्षात? चला, तर क्रेडिट साइडला काय रेकॉर्ड करायचं बेटा, तर क्रेडिट साइडला या ठिकाणी आपण जो काही प्रॉफिट फाइंड आउट केला ग्रॉस प्रॉफिट, तो ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी आपण पुढे फाइंड आउट करू, पुढे ट्रान्सफर करणार आहोत. ट्रेडिंगच्या डेबिटला आहे ग्रॉस प्रॉफिट, तर पुढच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होताना ऑलवेज अपोजिट साइडला म्हणजेच क्रेडिट साइडला जाईल ग्रॉस प्रॉफिट. ओके, त्याच्यानंतर डिस्काउंट आपल्याला भेटला असेल, डिस्काउंट रिसिव्ड आहे हा डेबिट साइडचा पेड असतो, तर क्रेडिट साइडचा रिसिव्ड असतो. ओके, डिस्काउंट भेटला इनडायरेक्ट इन्कम आहे, कमिशन भेटलं इनडायरेक्ट इन्कम आहे, इंटरेस्ट भेटलं इनडायरेक्ट इन्कम आहे, रेंट भेटलं इनडायरेक्ट इन्कम आहे. या तीन साऱ्या गोष्टी इनडायरेक्ट इन्कम आहेत, रिसिव्ड आहे, तर ते क्रेडिट साइडला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर सन्ड्री इन्कम आणखी या व्यतिरिक्त दुसरी कोणती इन्कम झाली असेल तर ती सुद्धा क्रेडिट करा. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग महत्वाचं आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वरती जर इंटरेस्ट चार्ज करायचा असेल तर ते सुद्धा आपल्यासाठी बिझनेससाठी ते इन्कम राहतं, याच्यामुळे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण क्रेडिट साइडला रेकॉर्ड करणार आहोत. ओके, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्या बिझनेससाठी इन्कम आहे, त्याचप्रमाणे इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर असेल तर ते बिझनेससाठी एक्सपेन्सेस असतो. ओके, चला, त्याच्यानंतर आरडीडी जे काही ओल्ड आरडीडी आहे या ठिकाणी आपण इथं दाखवतो. जनरली आरडीडी आपण लेस करत असतो बॅड डेट्स मधून, बट ज्या प्रमाणे दाखवायचंय ओल्ड आरडीडी या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला दाखवतो. आणि जो काही जर एक्सेस ऑफ क्रेडिट साइड ओव्हर डेबिट साइड आलं तर त्या ठिकाणी आपण त्याला नेट प्रॉफिट म्हणणार आहोत. आणि जर खर्चाची बाजू जास्त असेल, एक्सपेन्सेस इज मोर दॅन आवर इन्कम, एक्सपेन्सेस जास्त आहे, डेबिट बाजू जास्त आहे, क्रेडिट बाजू कमी आहे, त्या ठिकाणी नेट लॉस होईल. ओके, नेट लॉस क्रेडिट बाजूला दाखवायचा. चला, त्याच्यानंतर पुढचं आपल्याला स्टेटमेंट बनवायचे. याच्यावरून काय फाइंड आउट केलं बेटा आपण, तर याच्यावरून आपण ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केला. काय फाइंड आउट केला? ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग वरून ग्रॉस प्रॉफिट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस वरून आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट केला. आता त्याच्यानंतर आपल्या बिझनेसची पोझिशन पाहणार आहोत, दॅट इज बॅलन्स शीट. ओके, चला बॅलन्स शीट पाहूया. बॅलन्स शीटला दोन बाजू असतात बेटा, एक असते लायबिलिटी, दुसरी असते असेट्स. लायबिलिटी म्हणजे देणं, आपल्या बिझनेसचं किती देणं आहे, आणि दुसरी बाजू असेट्स. असेट्स म्हणजे आपल्या बिझनेसची संपत्ती किती आहे. ओके, चला, याच्यामध्ये फर्स्ट आहे कॅपिटल, आपण लायबिलिटी साइडला दाखवत असतो.
ओके, कॅपिटल लायबिलिटी बाजूला दाखवायचं. याच्यामध्ये आपण फाइंड आउट केलेला नेट प्रॉफिट ऍड करायचा आहे. नेट प्रॉफिट ऍड करा. जर नेट लॉस झाला असेल तर नेट लॉस मायनस करा. नेट प्रॉफिट ऍड करा, नेट लॉस मायनस करा. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल ऍड करा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल लेस करा. ओके, चला त्याच्यानंतर पुढे लायबिलिटी मध्ये हा झाला कॅपिटलचा पार्ट. त्याच्यानंतर पुढचं असेल तुमच्या बिझनेसचे क्रेडिटर्स किती आहेत. क्रेडिटर्स आले लायबिलिटी साइडला टाकून द्या. बिल्स पेएबल आले लायबिलिटी साइडला टाकून द्या. लोन घेतलेला असेल कोणाकडून XYZ कडून लायबिलिटीला टाकून द्या. बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर ते सुद्धा लायबिलिटीला टाकून द्या. अनपेड किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील बेटा ते सुद्धा लायबिलिटीला टाकून द्या. डिबेंचर्स हे सुद्धा लायबिलिटीला. ऍडव्हान्स इन्कम रिसिव्ड असेल हे सुद्धा लायबिलिटी. फ्युचरची इन्कम आपल्याला आजच भेटलं. सपोज पुढच्या महिन्याचं किंवा पुढच्या वर्षभराचं रेंट अगोदरच आपल्याला भेटलं तर रेंट भेटलं, इन्कम आहे, पण ती आपल्याला एक प्रकारे लायबिलिटी सुद्धा आहे. ओके, फ्युचरची इन्कम आपल्याला ऑलरेडी भेटलं, सो इट इज लायबिलिटी, इट इज ट्रीटेड ॲज अ लायबिलिटी. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट असेट बाजू पाहूया. गुडविल. गुडविल इज अन इंटॅन्जिबल असेट्स. आपण 12 पासून 11 पासून पाठ केले. गुडविल इज अन इंटॅन्जिबल असेट्स. अदृश्य संपत्ती असेट्स आहे, लायबिलिटी असेटला टाकून द्या. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग फिक्स्ड असेट आहे. या ठिकाणी असेट बाजूला. प्लांट अँड मशिनरी असेट आहे फिक्स्ड, असेट बाजूला. फर्निचर असेट्स आहे. प्रीमायसेस असेट आहे. इन्व्हेस्टमेंट असेट आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असेट्स आहे. बिल्स रिसिवेबल असेट आहे. डेटर्स असेट आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस असेट्स आहे. लूज टूल्स अँड स्पेअर पार्ट्स ही सुद्धा असेट आहे. लास्टली आपलं क्लोजिंग स्टॉक ही सुद्धा असेट्सच आहे. ज्या कोणत्या गोष्टी असेट्स असतील त्या असेट बाजूला टाका आणि ज्या गोष्टी लायबिलिटी असतील त्या लायबिलिटी बाजूला टाका. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या लायबिलिटी आली तर लायबिलिटीला, दुसऱ्या कोणत्या असेट आल्या तर असेट बाजूला टाकून द्यायचे. म्हणजे एकंदरीत आपण तिन्ही अकाउंट आणि 2 अकाउंट आणि 1 स्टेटमेंट पूर्णपणे अभ्यासली आहे. ट्रेडिंग मध्ये परत सांगतो, ट्रेडिंग मध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिटला टाका. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. डायरेक्ट इन्कम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर लायबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, असेट्स असेल तर बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला टाकून द्या. ट्रेडिंग अकाउंट वरून आपण ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण नेट प्रॉफिट फाइंड आउट करतो. तर बॅलन्स शीट वरून आपण बिझनेसची पोझिशन फाइंड आउट करत असतो. ओके, चला तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण.